लघवी वाटे बाहेर फेकण्याचं काम हे किडन्या करत असतात. तर हे झाली अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. तर याच बाबतीमध्ये आयुर्वेद एक्स्ट्राचं काय सांगतोय, तर आयुर्वेद सांगतो तर हे मूत्रवाहन संस्थान जे आहे, हे मूत्रवाहन संस्थान फक्त लघवी किंवा टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्याचं काम करत नाही, तर मेदोवहानाम स्तोतसा मूलम, मेदवह स्तोतसाचं मूळ हे किडनी रिनल सिस्टीम सांगितलेली आहे. आता मुख्य मुद्द्याकडे स्टोन. आता स्टोन कसे तयार होतात याची इटिओलॉजी बद्दल किंवा याचे हे कसे तयार होतात याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर मुख्यतः मॉडर्न सायन्समध्ये याची कारणं सांगितलेली आहेत की हायपर एक्सिशन ऑफ रिलेटिव्हली इनसॉल्युबल युरिनरी कॉन्स्टिट्यूट्स, म्हणजे जे युरिनरी कॉन्स्टिट्यूट्स असतात, म्हणजे स्टोन मध्ये साधारणतः जे कॉन्स्टिट्यूट्स आपल्याला भेटत असतात ते म्हणजे ऑक्झलेट, कॅल्शियम, युरिक ऍसिड, सिस्टाईन आणि जे आपण रुटीनली ड्रग घेत असतो ते ड्रग मधले काही पदार्थ जे असतात जसे मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, हे आपण विशेषतः पेप्टिक अल्सरमध्ये औषध वापरत असतो, तर याचे पार्टिकल सुद्धा आपल्याला लघवीमध्ये भेटत असतात. ह्यांचं जर का हायपर सिक्रेशन म्हणजे लघवी वाटे जास्त उत्सर्जन जर झालं तर हे पार्टिकल सिस्टीममध्ये जमा होतात आणि ते जमा झाल्यानंतर स्टोन तयार होत असतो. ही एक इटिओलॉजी आली. दुसरी इटिओलॉजी अशी सांगितलेली आहे, दुसरं कारण सांगितलं आहे की फिजिकल चेंजेस, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर का शारीरिक अंतर्गत काही दोष निर्माण झाले, धातू वैषम्यता निर्माण झाली, दोष वैषम्यता निर्माण झाली, तरी सुद्धा स्टोन निर्माण होत असतात. मग ते कोणते, तर तुमच्या लघवीची जी असते नॉर्मली पीएच 5.00 टू 5.00 सॉरी 1.00 टू 1.008 इतकी असते. परंतु ही जेव्हा तुमची कमी होऊन जाते, युरिनरी पीएच कमी होते, तेव्हा सुद्धा स्टोन निर्माण होत असतात. आणि युरिनची पीएच, मूत्राची पीएच कमी होते, त्यामुळे युरिनचे पार्टिकल्स जे असतात हे जास्त जड होतात आणि ते वहन होऊ शकत नाही, आणि त्यामुळे ते त्या सिस्टीममध्ये त्याच्या परतला म्हणजे त्याच्या लेयर्सला चिटकतात, आणि चिटकल्यामुळे एकावरती एक कण चिटकतो, त्याला दुसरा अट्रॅक्ट करतो. कारण हे जे मिनरल्स असतात सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम, तर हे पॉझिटिव्हली रिचार्ड केशन्स असतात, आणि हे काय करतात, एक कण तिथे अडकला म्हणजे तो दुसऱ्याला अट्रॅक्ट करतो, दुसरा तिसऱ्याला, असं करत करत मामूली स्टोन तयार होतो आणि त्याच्यानंतर तो मोठा स्टोन होत असतो. तर अशा प्रकारे युरिनरी पीएच जर का कमी झाली तरी सुद्धा स्टोन निर्माण होतात. त्यानंतर युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया असतात काही प्रकारचे, जसे प्रोटियस मिराबिलियस आहे. तर अशा प्रकारचे युरिनरी इन्फेक्शन जर झालं तर आपल्याला विशेषतः युरिनरी स्टोन्स होत असतात. त्यानंतर कोलॉइड कंटेंट जर जास्त लघवीमध्ये आले, सोडियम, पोटॅशियम वगैरे असे, तर तरी सुद्धा स्टोन निर्माण होत असतात. त्यानंतर क्रिस्टलाइट आणि कोलाइट इम्बॅलन्सिंग हे सर्वात महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सिंगचं जर शरीरामध्ये कोणत्याही कारणाने, मग ते तुम्हाला उलट्याला लागलेले असतील, संडाशी लागलेले असतील, आणि शरीराचं एनी रिझनने जर का डिहायड्रेशन झालेलं असेल, लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आवाज येतोय ना? येतोय सर. ओके. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शरीरामध्ये आपण प्रॉपर हायड्रेट नेहमी राहणं गरजेचं आहे. मी ओव्हर हायड्रेशन म्हणत नाही आहे, नीट लक्ष द्या, ओव्हर हायड्रेशन मी मुळीच म्हणत नाही आहे. मी आता या विषयावरती येणार आहे. जनरली मुतखड्यामध्ये 95% डॉक्टर्स आणि सर्व लोक सांगत असतात की जास्तीत जास्त पाणी प्या, परंतु जास्तीत जास्त पाणी पिणं हे फार चुकीचं असतं. ते कसं मी तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या समजवणार आहे. आधी मी हा विषय सांगून देतो. तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स म्हणजे कोलॉइड आणि क्रिस्टलाइट्स यांचं इम्बॅलन्स जर झालं तरी सुद्धा स्टोन फॉर्मेशन होत असतं. त्यानंतर युरिनरी मॅग्नेशियम आणि कॅल्शियम याचा रेशो फार महत्वाचा असतो. तर ज्यांना थायरॉइडचा त्रास असतो, या थायरॉइडच्या लोकांमध्ये होतं काय की त्या हार्मोनल इम्बॅलन्सिंगमुळे त्यांचं ओव्हर कॅल्सिनुरिया म्हणजे युरिनमध्ये कॅल्शियम जास्त वहन होत असतं, आणि कॅल्शियम पार्टिकल्स युरिनरी सिस्टीममध्ये वहन होत असल्या कारणाने ते कॅल्शियम चे स्टोन बनण्याचे जास्त चान्सेस होत असतात. त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण सांगितलेलं आहे की अल्टर्ड युरिनरी क्रिस्टलाइट्स अँड कोलाइट्स. म्हणजे क्रिस्टलाइट्स म्हणजे आता कोणकोणते आहेत, तर ऑक्झलेट, कॅल्शियम, सिस्टाईन आणि युरिक ऍसिड हे क्रिस्टलाइट्स आहेत. आणि कोलाइट्स कोणते, तर मिसिन, कॉन्ड्रायटिन आणि सल्फ्युरिक ऍसिड. यांच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्सिंग होते तेव्हा सुद्धा स्टोन होत असतात. चौथं कारण मॉडर्न सायन्स सांगतं की जेव्हा युरिनरी आउटपुटमध्ये सायट्रेट म्हणजे व्हिटॅमिन सी याचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी होतं, तेव्हा
स्टोन निर्माण होत असतात आणि हे जनरली एक्सिशन होत असतं तर याचं प्रमाण 300 ते 900 मिलीग्रॅम पर डे असतं आणि हे जेव्हा कमी होतं तेव्हा सुद्धा स्टोन निर्माण होत असतात. पाचवं कारण सांगितलेलं आहे व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी. व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळे काय होतं की आपल्या युरिनरी सिस्टीमचा जो म्युकस मेम्ब्रेनचा इन्नर लेअर असतो त्या इन्नर लेअरला जर व्हिटॅमिन ए मुळे काय होतं की ती ड्राय होत जाते आणि ड्राय झाल्यामुळे काय होतं की त्याची जी चिकनाहट असते, जे लुब्रिकेशन असतं, हे लुब्रिकेशन कमी झाल्यामुळे हे पार्टिकल इझिली तिथे स्टक होतात, स्टॅग्नेट होतात, जमा होतात आणि अशा प्रकारे स्टोन फॉर्मेशन व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर पुढचं कारण सांगितलेलं आहे युरिनरी इन्फेक्शन. म्हणजे कोणत्याही कारणाने जर का तुम्हाला युरिन इन्फेक्शन झालेलं असेल, कोणतेही बॅक्टेरिया जर असतील तर याच्याने होतं काय की जे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया मेल्यानंतर किंवा तिच्यामध्ये जेव्हा त्याचे पस पार्टिकल्स असतात तर हे पस पार्टिकल सुद्धा स्टोनच्या न्यूक्लियस फॉर्मेशनचं काम करत असतात. स्टोनच्या फॉर्मेशनसाठी म्युसिन म्हणजे ज्याला आपण कफ म्हणू शरीरातला, हा कफ न्यूक्लियस असतो, त्याचा सेंटर पॉइंट असतो आणि हा कणावर त्याला कण अट्रॅक्ट करत असतात आणि ते कण त्याच्यावरती चिटकत असतात आणि त्याच्यामुळे हा स्टोन तयार होत असतात. आणि तसंच हे युरिया स्प्लिटिंग जे बॅक्टेरिया असतात ह्याच्या पस सेल्समुळे सुद्धा स्टोन तो न्यूक्लियस राहतो, न्यूक्लियस बनतो आणि त्याच्यावरती कण चिटकतात हे पार्टिकल्सचे, हेवी पार्टिकल्सचे आणि स्टोन तयार होत असतात. त्यानंतर कोणत्याही कारणाने जर का युरिनरी स्टॅसिस असेल, म्हणजे युरिनरी स्टॅसिस म्हणजे काय तर तुम्हाला प्रोस्टेट एनलार्जमेंट असेल, ब्लॅडर प्रॉब्लेम असेल, कोणत्याही कारणाने जर का तुमची लघवी अडलेली असेल, लघवी होत नसेल किंवा तुम्ही असा व्यवसाय करत असाल, अशी तुमचं नोकरी किंवा असं काम असेल की तुम्हाला लघवी लागलेली असताना सुद्धा तुम्ही वेग धारण करत असाल, तो वेग बाहेर काढू शकत नसाल, तर ह्या वेग धारण न केल्यामुळे तो लघवी अडवून ठेवल्यामुळे सुद्धा स्टोन फॉर्मेशन होत असतं. कारण बॅक प्रेशर होत असतं, बॅक प्रेशरमुळे इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शनमुळे स्टोन फॉर्मेशन होत असतं. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये जे वेगांधार आहे, 13 प्रकारचे वेग सांगितले, त्यामध्ये मूत्र विसर्जन किंवा मूत्र प्रवृत्ती ताबडतोब जसे तुम्हाला शरीर इंडिकेट करतात त्यानुसार ताबडतोब मूत्र प्रवृत्ती करणं गरजेचं असतं. तर युरिनरी स्टॅसिस हे सुद्धा एक महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. त्यानंतर मगाशी मी जे हायपर पॅराथायरॉइडिझम बद्दल सांगितलं, तर हायपर पॅराथायरॉइडिझम मध्ये अक्षरशः हाडं ठिसूळ होत असतात हार्मोनल इम्बॅलन्सिंगमुळे आणि त्या कॅल्शियम हाडं ठिसूळ होतात म्हणजे काय होतं तर त्यातलं व्हिटॅमिन डी कमी होत असतं आणि व्हिटॅमिन डी कमी झालं म्हणजे कॅल्शियम लॉस होत असतो. तो कॅल्शियम लघवी वाटे वहन होत असतं, शरीराच्या बाहेर पडत असतं आणि जेव्हा हे कॅल्शियमचे पार्टिकल्स लघवीतून एक्सिट होत असतात तेव्हा हे सिस्टीममध्ये कुठेतरी डिपॉझिट होतात आणि त्याच्यामुळे स्टोन होत असतात. आता याच्यामध्ये अजून एक कारण सांगितलं की न्यूक्लियस ऑफ स्टोन फॉर्मेशन दॅट इज द रँडल्स प्लाक. रँडल्स नावाचा एक संशोधक होता, त्याने अशी एक थिअरी मांडलेली आहे की सिस्टीममध्ये कोणत्याही कारणामुळे जर अल्सरेशन झालं म्हणजे तुम्ही जर का जास्त तिखट आहार विहार करत असाल, आता उदाहरणार्थ तिखट पाणी म्हणजे आपण पाणीपुरी घेत असतो किंवा एखादा जास्त मिरचीचं किंवा तिखट पदार्थ खात असतो, तर याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये वृक्षता जास्त येत असते. वृक्षता जास्त आली म्हणजे काय होतं की त्या तिख्यापणामुळे त्या सिस्टीममध्ये युरिन ही ओव्हर ऍसिडिक होते आणि ही ओव्हर ऍसिडिक झाली की आपल्या युरिनरी सिस्टीमचा जो म्युकस मेम्ब्रेनचा जो अप्पर लेअर असतो, सुपरफिशियल लेअर असतो, हा सुपरफिशियल लेअर हा डिस्टर्ब होतो, कुठेतरी तो धुतला जातो आणि म्युकस मेम्ब्रेन ओपन होते आणि मग काय होतं की जेव्हा ही हे तिखट किंवा ओव्हर ऍसिडिक युरिन ही जेव्हा त्यावरून वहन होत असतं तर हे त्याचा चिकटपणा सगळं काढून देतं साबणाच्या पाण्यासारखं आणि म्युकस मेम्ब्रेनला ओपन करतं. मग जेव्हा हे म्युकस मेम्ब्रेनवरती हे ओव्हर ऍसिडिक युरिन जेव्हा वाहत असते तेव्हा ती त्यावरती जखम तयार करते आणि जखम तयार केली म्हणजे काय होणार आहे, तिथून म्युसिन सिक्रेट होणार आहे. म्युसिन सिक्रेट झालं म्हणजे त्यावरती हे पार्टिकल स्टक होणार आहे किंवा त्यावरती एक प्रकारची खपली येते, त्याला रँडल्स प्लाक असे म्हणतात. तर ही एक थेरी रँडल्सने सांगितलेली आहे. ह्याच्याबद्दल आयुर्वेद काय सांगतं तर बघा आता थोडासा वेगळा विषय मी तुम्हाला सांगतो. आज आपण बघतोय की मॉडर्न मेडिसिनचा फार उदो होतोय आणि आपलं भारतीय शास्त्र जे आहे आयुर्वेद शास्त्र, हे लोक जेव्हा मॉडर्न मेडिसिनने होत नाही तेव्हा आयुर्वेदाकडे येत असतात. शासनही सध्या तेच करत आहे. तर आयुर्वेदाला पाहिजे तसं त्या
न्याय देऊ शकत नाहीये. परंतु खऱ्या अर्थाने मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद या दोघांची जर सांगड घातली, कोऑर्डिनेशन जर केलं, तर मित्रांनो मानव जातीसाठी ते इतकं चांगलं होणार आहे आणि आपण पटापट रोगांचं निदान करणं म्हणा किंवा रोगांची प्रॉपर ट्रीटमेंट करणं म्हणा हे करणार आहोत. आता मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतो. मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी की इलेक्ट्रॉलाइट इम्बॅलन्स म्हणजे स्टोन तयार होण्याचं कारण काय आहे, तर इलेक्ट्रॉलाइट इम्बॅलन्स हे मुख्य कारण त्यांनी सांगितलं की जे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स जे असतात युरिनमध्ये, तर हे एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात आणि ते स्टोन तयार करत असतात. 5,000 वर्षापूर्वी आयुर्वेदाने स्टोन बनण्याचं कारण काय सांगून दिलं, तो कसा बनतो, तर त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आकाशामध्ये ओले म्हणजे ज्याला आपण गारा म्हणतो, ह्या गारा कशा तयार होतात, तर आकाशामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याला जर विद्युत म्हणजे जे आपण ज्याला वीज म्हणतो ह्याचा संपर्क जेव्हा येतो तेव्हा त्याचे आकाशात गोळे तयार होत असतात. म्हणजे ती वीज खाली न पडता आकाशात त्या पाण्यामध्ये असलेले आयन्स आणि त्या विद्युत मध्ये विजेमध्ये असलेले आयन्स यांचं जेव्हा घर्षण होतं तेव्हा ते आतल्या आत ते एकमेकांना पाण्याचे पार्टिकल चिटकतात आणि ते असे चिटकतात की त्याचे गारा तयार होऊन जातात. अशा प्रकारे आकाशात गारा तयार होतात आणि त्या जेव्हा तयार होतात तेव्हा सडनली त्या ग्रॅव्हिटीमुळे गुरुत्वाकर्षणामुळे गळायला लागतात. तर जे कारण आकाशामध्ये अंतरिक्षामध्ये गारा तयार होण्याचं आहे तेच कारण त्यांनी शरीरामध्ये सांगितलेलं आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, जे आपल्या शरीरात आहे तेच सगळं ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या शरीरात आहे. ज्याप्रमाणे अंतरिक्षात गारा तयार होतात त्याचप्रमाणे तीच थेरी शरीरामधला लागू होते आणि अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये स्टोन तयार होतात. आता याचा जर आधुनिक तऱ्हेने विचार केला तर हे कसं शक्य आहे, तिथे तर वीज आहे, मग शरीरात वीज आहे का, पण शरीरामध्ये तर आयन्स आहेत ना. त्यांनी जे सांगितलं सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम हे आयन्स जे आहेत हे रिचार्ड आयन्स, पॉझिटिव्ह रिचार्ड आयन्स आपल्या शरीरात आहेत आणि तिथे ते जसे तिथे गारा तयार होतात तसे आपल्या शरीरात स्टोन तयार होतात. हे एक त्यांनी थिअरी सांगून ठेवली, ही फक्त माहितीच ठेवा. शास्त्रामध्ये दुसरं कारण सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे नवीन मळका आपण घरी आणतो आणि त्यात पाणी जमा केल्यानंतर ते धुतल्यानंतर सुद्धा आपण पाणी 24 तास त्यात पाणी भरून ठेवतो आणि 24 तासानंतर त्यात कण जमा झालेले असतात तळाशी, त्याप्रमाणे आपल्या सिस्टीममध्ये सुद्धा स्टोन तयार होतो असं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. तर हे माहितीच ठेवा फक्त. त्यानंतर आता आपण पुढे बघूयात की हे स्टोनचे काय काय प्रकार असतात. तर मुख्यतः स्टोनचे 2 प्रकार असतात, एक प्रायमरी स्टोन असतात आणि एक सेकंडरी स्टोन असतात. तर प्रायमरी स्टोन्स जे असतात हे कसल्याही प्रकारचे इन्फ्लेमेशन म्हणजे रॅन्डल्स प्लाक म्हणा किंवा व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी म्हणा किंवा त्याचा ओव्हर ऍसिडिक युरिन नसणे अशा कसल्याही प्रकारचे कारण नसताना जर स्टोन तयार झाले म्हणजे कोणत्याही प्रकारची इन्फ्लेमेशनची स्थिती शरीरात नसेल तेव्हा स्टोन तयार झाला तर त्याला प्रायमरी स्टोन्स असं म्हणतात. आणि सेकंडरी स्टोन्स म्हणजे काय, तर आधी इन्फ्लॅमेशन होतं आणि त्या इन्फ्लॅमेशनमुळे जर स्टोन तयार झाले तर त्याला सेकंडरी स्टोन्स असं म्हणतात. आता मित्रांनो आपण समाजात असं बघत असतो की एकाच फॅमिलीमध्ये एकाच व्यक्तीला स्टोन होता. आपण त्यांना विचारतो की तू बोरिंगचं पाणी पितो का, तो एकतर हो सांगेल किंवा नाही सांगेल. हो सांगितलं तर आपण सांगतो बोरिंगचं पाणी बंद कर. परंतु जर तो बोरिंगचं पाणी पित नसेल आणि आरोचं पाणी पित असेल, आता त्याच घरामध्ये 5 व्यक्ती असतात, 6 व्यक्ती असतात, ते एकच अन्न खातात, ते एकाच प्रकारचं पाणी पितात, पण घरातल्या एकालाच स्टोन होतो. तर त्याच्या मागे कारण असं असतं की दोष धातू वैषम्यता. त्याच्या शरीरामध्ये दोष धातू वैषम्यता निर्माण झाली म्हणजे तो स्टोन फॉर्मेशन करतो. तेच अन्न तेच पाणी दुसरे घेतात परंतु त्यांना स्टोन होत नाही, हे त्याच्या मागचं कारण. त्यानंतर आता हे प्रायमरी आणि सेकंडरी स्टोन झाले. त्यानंतर आता प्रायमरी स्टोन्स म्हणजे कोणकोणते येतात, तर त्यात ऑक्झिलेट कॅल्क्युलस येतात, युरिक ऍसिड ज्यामध्ये गौट आजार असतो आणि युरिक ऍसिड युरिन वाटे जास्त एक्सिट होत असतं, तर अशा लोकांना युरिक ऍसिडचे स्टोन जास्त होत असतात. त्यानंतर सिस्टाईन कॅल्क्युलस, झॅन्थाईन कॅल्क्युलस, इंडिगो कॅल्क्युलस हे झाले प्रायमरी स्टोन्स. आता ऑक्झिलेट कॅल्क्युलस जे असतात हे मल्बेरी टाईपचे स्टोन्स असतात. हे कॅल्शियम ऑक्झिलेट पासून बनलेले असतात आणि जनरली 100 स्टोनचे पेशंट घेतले तर साधारणतः 70 ते 80% स्टोन्स हे कॅल्शियम ऑक्झिलेटचेच असतात. हे रेडिओ ओपेक असतात म्हणजे एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन यावरती सहजरित्या ते झळकून येतात, दिसून येतात. खूप हार्ड असतात, टणक असतात. त्यानंतर यांना स्पाइक्स असतात म्हणजे खंगर ज्याला म्हणतो आपण, गोखरू जे म्हणतो आपण, तर ह्या गोखरासारखे त्याला खंगर असतात, स्पाइक्स असतात
आणि ते प्रोजेक्ट करत असतात त्या बाहेरच्या त्याच्या त्वचेला, आणि त्याच्यामुळे ते सारखं टोचत असल्या कारणाने मग आपल्याला पेन सुरुवात होत असते, दुखायला लागत असतं. दुसऱ्या प्रकारचा स्टोन आहे युरिक ऍसिडचा, युरेट कॅल्क्युलाय. तर जसं की हे जेव्हा शरीरामध्ये आपण रेड मीट किंवा जे चायनीज आयटम्स खातो ज्यामध्ये जास्त केमिकल्स वापरलेले असतात, किंवा जे गाऊटचे पेशंट असतात, तर अशा गाऊटच्या पेशंटला युरिक ऍसिड कोणत्याही कारणाने जर का युरिनमध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं तर युरिक ऍसिडचे स्टोन बनत असतात. आणि सर्वात महत्वाचं, हे युरिक ऍसिडचे स्टोन दुखत असतात. टिपिकल सिमटम्स जे असतात हे मूतखड्याचे असतात, परंतु जेव्हा आपण ते त्याचा एक्सरे करायला जातो तर हे रेडिओ लुसंट असतात, म्हणजे ते एक्सरे वरती दिसत नाहीत, परंतु तो तिथे असतो, पण रेडिओ लुसंट असल्या कारणाने तो दिसू शकत नाहीत. एक्सरे त्याला पार करून टाकतात, एक्सरेचे जे किरण असतात ते त्याला पार करून टाकतात, म्हणून तो रेडिओ लुसंट, आणि म्हणून तो त्यावरती उमटत नाही त्या एक्सरेच्या फिल्मवरती. तर आणि हे फॅसिलिटेट असतात, म्हणजे एकमेकांमध्ये फसलेले असतात. तर अशा प्रकारे हे युरेट स्टोन असतात. त्यानंतर सिस्टाईन कॅल्क्युलस. तर सिस्टाईन कॅल्क्युलस म्हणजे काय असतो, तर सिस्टाईन हे एक प्रकारचं अमायनो ऍसिड आहे, म्हणजे एक प्रोटीनचा प्रकार आहे. हे सल्फरमध्ये जास्त प्रमाणात असतं, आणि हे सिस्टेनुरिया याचं प्रमाण फक्त 1% असतं, म्हणजे 100 पैकी एखाद्याच पेशंटला हे असतं. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लहान मुलांना स्टोन होण्याचे चान्सेस असतात. एरवी जर बघितलं तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलं आहे की मूतखडा हा मुख्यतः कफाचा आजार आहे. म्हणजे 3 दोष जे सांगितले, तर वात, पित्त, कफ, या 3 पैकी कफापासूनच, म्हणजे कफ दोष मुख्य आहेत. स्टोन तयार करण्यासाठी कफ दोष मुख्य आहेत. आणि लहान मुलांची प्रकृती ही लहानपणी कफज असते, त्यामुळे हे लहान मुलांमध्ये त्याची प्रवृत्ती आपल्याला जास्त दिसून येत असते. किंबहुना बऱ्याच वेळेस असं होतं की लहानपणी आपले स्टोन तयार होत असतात, परंतु ते वाढत नाहीत, 3-4 mm पर्यंत राहत असतात. बऱ्याचदा मुलं कंप्लेंट करतात ते, परंतु आपण त्यांना लक्ष देत नाही. नंतर ते जेव्हा मोठे होतात, 20, 25, 30 वर्षापर्यंत, तेव्हा हे स्टोन पुन्हा वाढायला लागतात, आणि मग दुखायला लागतं जोरात. तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, मग तेव्हा सोनोग्राफी करतो, तेव्हा ते आपल्या लक्षात येतं की हा स्टोन आहे. तर अशा प्रकारचा हा सिस्टेन्युरिया. तर हे सिस्टाईन क्रिस्टल्स जे असतात हे हेक्झॅगोनल असतात, रंगाने पांढरे असतात, आणि ट्रान्सलुसंट असतात. त्यानंतर झॅन्थाईन कॅल्क्युलस जे असतात हे फार रेअरली असतात, फार स्मूथ असतात, आणि अगदी बोटात जरी धरले तरी ते त्याचे तुकडे होतील इतके ते मऊ असतात. त्यानंतर 5वा प्रकार जो सांगितलेला आहे प्रायमरी स्टोन्स मध्ये, इंडिको कॅल्क्युलाय. तर हा व्हेरी व्हेरी अनकॉमन, फारच दुर्मिळ असा आहे. ह्याचा रंग निळा असतो. आजपर्यंत तर माझ्या काही असं पाहण्यात आले नाही की मी कधी इंडिगो कॅल्क्युलस बघितलेलं आहे. हा फारच खरोखर रेअर आहे. त्यानंतर सेकंडरी कॅल्क्युलस, म्हणजे जे शरीरामध्ये कोणत्याही कारणाने जर का तुमचं इन्फ्लेमेशन आलं असेल युरिनरी सिस्टीमला, मग ते युरिनरी इन्फेक्शन असेल, का तुमचा आहार विहार चुकलेला असेल, खाण्यापिण्याच्या पद्धती चुकलेल्या असतील, तुम्ही जास्त तीक्ष्ण तेज तिखट आहार विहार केलेला असेल, तर अशा कोणत्याही कारणाने जर का सूज आली असेल तुमच्या युरिनरी सिस्टीमला, मुकामार लागलेला असेल, ऍक्सिडेंट वगैरे काही झाला तेव्हा मुकामार लागतो, तर अशा मुकामारामुळे सुद्धा स्टोन तयार होत असतात. त्यांना सेकंडरी स्टोन्स असे म्हणतात. आणि हे सेकंडरी स्टोन्स हे जनरली फॉस्फेटचे असतात, म्हणजे जिथे रॅन्डल्स प्लाक, किंवा जिथे थोडासा जरी इरोजन, जखम, अल्सर किंवा असं तयार झालेलं असतं, तिथे पुन्हा स्टोन तयार होणार, किंवा त्या कारणामुळे स्टोन तयार होतो, त्याला सेकंडरी स्टोन्स म्हणतात. याचं एक असं उदाहरण मला देता येईल की पूर्वी एखाद्याला एक स्टोन असतो, सोनोग्राफी केल्यानंतर एकच स्टोन असतो, तो काही औषधाने म्हणा किंवा ऑपरेशनद्वारे तो औषध निघून जातो किंवा काढला जातो, आणि काढल्यानंतर सुद्धा जर का तो ऑटोमॅटिक निघालेला असेल, तर जेव्हा तो सिस्टीम मधून निघत असतो तर त्याचे जे स्पाइक्स असतात, संग्रह, ते सिस्टीमला चरे मारत खाली खाली आणत असतो. आणि युरिटर इतकं नाजूक अवयव आहे आपल्या शरीरातलं की त्या किडनी युरिटर म्हणजे किडनी पासून ब्लॅडर पर्यंत जी लघवी आपली वहन होत असते, तर याचे जे मसल्स असतात इतके स्मूथ आणि इतके नाजूक असतात की त्याला तो स्टोन निघत असताना जर त्याचे खंगर प्लेन नाही झाले, तो गोल गुटगुटीत न होता जर डायरेक्ट तसाच खाली यायला लागला, तर तो नक्कीच चरे मारत येत असतो. आणि चरे मारत येत असताना तो तिथून ब्लिडिंग करत असतो. म्हणून त्याचं एक लक्षण मुतखड्यामध्ये रक्त प्रवृत्ती हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर हा स्टोन मग खाली येत असतो, तेव्हा ते चरे जे पडलेले असतात त्या चऱ्याच्या ठिकाणी इन्फ्लेमेशन होतं, म्हणजे सूज येते, आणि तिथे पुन्हा हे नवीन पार्टिकल स्टक होत असतात. म्हणजे पहिला स्टोन तर निघून जातो, पण तो दुसऱ्याची नांदी करून जात असतो.
हे लक्षात घ्या. तर असे हे सिलसिले तयार होत असतात. आणि लोक म्हणतात की माझे तर स्टोन नील होऊन गेले होते, मग मला डबल का होत आहेत, डबल होण्याचं कारण काय, तर त्याच्यामागे हे एक कारण आहे. त्यानंतर जनरली जे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आयुर्वेदामध्ये अजून एक कारण सांगितलेले आहे, दोष धातू वैषम्य. जर का घरामध्ये एकालाच स्टोन होत असतील आणि वारंवार होत असतील, तर ते त्याच्या शरीराची जी टेंडन्सी आहे, दोष धातू वैषम्य आहे, ते कंटिन्यू तसंच राहिल्या कारणाने ते वारंवार स्टोन तयार करत असतं. किडनीमध्ये वारंवार ते डिपॉझिशन होत असतं पार्टिकलचं आणि एक एक स्टोन तयार होत असतात. तर अशा प्रकारे हे एक कारण सांगितलेलं. आणि अजून एक हरित म्हणून एक ग्रंथकार होऊन गेले, फार मोठे संशोधनकार होऊन गेलेत आयुर्वेदात. त्यांनी तर हा अनुवंशिक आहे असं सांगितलेलं आहे. आणि आपण बघतो बऱ्याचदा एका म्हणजे हा आजार जो आहे हा एक फार क्वचित आपण बघतो, परंतु फॅमिलियर सुद्धा दिसतो आपल्याला, की आई वडिलांना होता, मग किंवा वडिलांना होता, मग मुलाला झाला, आईला होता, मुलीला झाला. तर हिच्यामध्ये फॅमिलियर प्रिडिस्पोजिशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतं. तर आपण बोलत होतो सेकंडरी स्टोन बद्दल. तिच्यामध्ये फॉस्फेट कॅल्क्युलर जे असतात, हिच्यामध्ये हे ट्रिपल फॉस्फेट असतात. म्हणजे एक कॅल्शियम, एक अमोनियम फॉस्फेट आणि मॅग्नेशियम असे 3 प्रकारच्या पार्टिकल्स पासून बनलेला हा ट्रिपल फॉस्फेट कॅल्क्युलस असतो. हा जनरली सेकंडरीच असतो. म्हणजे हे जे पार्टिकल्स, हे जे मिनरल्स आहे, तर हे इन्फ्लॅमेशनला जाऊनच स्टक होत असतात. हे एखाद्या आयन्सच्या अट्रॅक्शनमुळे नसतात जमा होत, तर याच्या मागे कारण असतं सेकंडरी रिझन म्हणजे इन्फ्लॅमेशन. त्यानंतर हिच्यामध्ये इन्फेक्शन, म्हणजे तेच इन्फेक्शनमुळे सुद्धा आपली जी सुपरफिशियल म्युकस मेम्ब्रेनची जी लेअर असते सिस्टीमची, ही डिस्टर्ब झाल्यामुळे सुद्धा तिथे पस सेल्स स्टक होतात, पस सेल्सवरती पार्टिकल स्टक होत असतात. तर अशा प्रकारे हे स्टोन्स आहेत, याचे प्रकार आहेत. म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं की कशा प्रकारचे स्टोन्स असतात आणि ते शरीरामध्ये कसे तयार होतात. आधुनिक शास्त्राने कसे सांगितले त्याची इटिओलॉजी, आणि यांनी त्याची पॅथोजेनेसिस कसं सांगितले, दोघं शास्त्रांचं मी सांगितलं. आता स्टोन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम काय असतात. आता परिणाम तर चांगले असणार नाहीत नक्कीच, कारण तो व्याधी आहे आणि व्याधी म्हटला म्हणजे त्याचे उपद्रवही येणार. तर हे जे स्टोन असतात, ह्या स्टोनचं उपद्रव जे असतात हे 2 पद्धतीचे असतात. एक तर ज्या किडनीत स्टोन असेल त्या किडनीवर त्याचा काय दुष्परिणाम होतो, आणि ज्या किडनीमध्ये, शेजारच्या किडनीत, दुसऱ्या किडनीमध्ये, म्हणजे उजव्या किडनीत असेल आणि डाव्या किडनीत नसेल, पण तू उजव्या किडनीमध्ये खडा असल्या कारणाने डाव्या किडनीमध्ये काय त्याचा दुष्परिणाम दिसेल, तर हे आता आपण बघू. तर सेम किडनीमध्ये जर स्टोन असेल, तर ऑब्स्ट्रक्शन होतं सर्वात महत्वाचं. म्हणजे काय होतं की मूत्र प्रवृत्तीचा जो मार्ग असतो तो अवरुद्ध होतो. या स्टोनमुळे जे फ्रीली फ्लोईंग व्हायला पाहिजे युरिन, ती होत नाही. आणि मग काय होतं, एखाद्या रस्त्यामध्ये जर का अडथळा निर्माण झाला, जसं आपण नदीमध्ये धरण बांधतो आणि पाणी अडवतो, त्याप्रमाणे हा दगडमध्ये आल्या कारणाने मूत्र प्रवृत्ती किंवा मूत्रवहन व्यवस्थित होत नाही. मूत्र अडवलं जातं, ते किडनीमध्ये साचलं जातं. मग ते हायड्रोनेफ्रोसिस, म्हणजे किडनीमध्ये पाणी जमा होत राहतं. पाणी म्हणजे ते मूत्रच असतं एक प्रकारे, आणि हायड्रोनेफ्रोसिस हे कॅलिक्समध्येच तयार होत असतं. मग अशा प्रकारे किडनीवरती सूज येते. मग आणि मित्रांनो, जर का आपण बघतो वाहत्या पाण्यामध्ये कधीही वास येत नाही, कधीही इन्फेक्शन होत नाही, परंतु ते जे साचलेलं असतं, मग तुम्ही नदीतलं पाणी घ्या का डबक्यातलं पाणी घ्या, जे पाणी साचलेलं असतं ते वास मारत असतं, त्यामध्ये घाण आणि जमा होते, शेवाळ जमा होतं आणि इन्फेक्शन निर्माण होत असतं. त्यामुळे आपली सिस्टीम ही नेहमी वहन करत राहिली पाहिजे, वहीत राहिली पाहिजे, तर ही क्लीन राहते. पण तू जर कोणत्याही कारणाने तिच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन जर आले, तर ह्या ऑब्स्ट्रक्शनमुळे काय होतं की मग ते लघवी वाहत नाही, मग वाहत नाही म्हणजे ती स्टॅग्नेट होणार म्हणजे इन्फेक्शन होणार, आणि ते इन्फेक्शन हे अजून नवीन स्टोन फॉर्मेशनला कारण ठरतं. मग अशा प्रकारे एकाच किडनीमध्ये आपल्याला अनेक स्टोन पाहायला भेटत असतं. त्याचप्रमाणे ऑपोजिट साईडच्या किडनीत जर आपण बघितलं, तर इकडच्या किडनीमध्ये जर का आपल्याला सूज पाहायला भेटते किंवा हायड्रोनेफ्रोसिस पाहायला भेटतं, म्हणजे तिच्यामध्ये लघवी संचित व्हायला लागते, तर ऑटोमॅटिक डाव्या विरुद्ध बाजूच्या किडनीमध्ये सुद्धा लघवी साचायला लागत असते ऑटोमॅटिक. ज्याप्रमाणे आपण बघतो की डोळ्याच्या एक बाजूचा जर डोळा आपला लाल झाला, तर या बाजूचाही आपला लाल होत असतो, किंवा आपण म्हणतो की डोळे आले तर या बाजूला आला, एक तर 2 दिवसांनी या बाजूला येतो. तर हीच जी आपल्या शरीरामध्ये जी सिमेट्रिकल मेथड आहे, या सिमेट्रिकल मेथडचा परिणाम, किंवा याला आपण रिनोरिनल रिफ्लेक्स सुद्धा म्हणू शकतो, की अपोजिट किडनीवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. म्हणून एक जरी किडनी खराब होत असली तरी दुसरी किडनी ऑटोमॅटिक काही काळानंतर, ऑटोमॅटिक तिला जरी काही दोष नसला, खडा नसला,
इन्फेक्शन नसलं तरी त्या काळानंतर ती फेल होत असते. म्हणून ही सिस्टीम जी आहे ही एक जरी यातलं खराब झालं तरी दुसरी किडनी सुद्धा ऑटोमॅटिक खराब व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर या किडनीत जर का स्टोन असेल तर त्या किडनीत सुद्धा स्टोन फॉर्मेशन ऑटोमॅटिक व्हायला लागून जातं. कारण घडलंच पाहिजे असं नाही, तर हे रिनोरिनल रिफ्लेक्समुळे सुद्धा होत असतं. इन्फेक्शन, जर का उजव्या किडनीत इन्फेक्शन असेल तर हेच इन्फेक्शन ब्लॅडर पर्यंत जातं आणि ब्लॅडरकडनं रिट्रोग्रेड इन्फेक्शन वरती चढतं, म्हणजे यू शेप घेऊन, आणि त्या किडनीत सुद्धा इन्फेक्शन होत असतं. त्यानंतर जर खडा असेल तर ऑटोमॅटिक, जर का आपल्या हाताला इजा झाली असेल तर आपण तो हात अगदी नाजूकपणे हाताळत असतो, त्या हाताने कोणतेही काम करत नाही. त्याचप्रमाणे जर का किडनीमध्ये खडा असेल, ती फॉरेन बॉडी तयार झालेली असेल, तर त्या बाजूची किडनी ही एक युरिन एक्सिसेनचं काम कमी करायला लागून जातं. त्याला कॅल्क्युलस एनोरिया असं म्हणतात. म्हणजे त्या किडनीमध्ये स्टोन असल्या कारणाने त्या बाजूची किडनी ही 25 ते 30% काम करणं कमी करून देतं आयदर साईडपेक्षा. तर कदाचित कधी कधी तर काम करणं सुद्धा थांबून देत असतं. तर हे अशा प्रकारे हे ऑपोजिट साईडच्या किडनीवरती आणि सेम साईडच्या किडनीवरती काय परिणाम होतात ते आपण बघितलं. आता सर्वात महत्वाचा, आता आपण प्रकार बघितला, आता लक्षणं बघूयात. तर मित्रांनो, आपल्याला स्टोन आहे, ह्याचं आपण कसं निदान करायचं? तर सर्वात महत्वाचं याचं पेन, दुखणं, हे त्याचं एक टिपिकल लक्षण सांगितलेलं. बरं, दुखणं 100 प्रकारचं दुखणं असतं. मग हे किडनीचं दुखणं हे आपण कसं ओळखायचं? तर आपल्या पाठीमध्ये दोघं बाजूला शेवटच्या बरगडीच्या खाली आणि किंचित मागे पृष्ठवंशाकडे जर का अगदी फिक्स पेन, एका पॉइंटला फिक्स पेन असेल, बारीक बारीक दुखत असेल, तर असं समजा की तुम्हाला रिनल स्टोन फॉर्मेशन झालेलं आहे, किडनी स्टोन तयार झालेला आहे. परंतु तो इतका छोटा आहे की तो तुम्हाला जास्त वेदना देत नाहीये, पण मधून मधून त्याचे स्पाइक्स हे किडनीच्या कॅलिक्स मध्ये आत टोचत असतात आणि त्याच्यामुळे इलिओ इन्ग्वायनल किंवा इलिओ हायपोगॅस्ट्रिक नर्व इरिटेट होत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे फिक्स पेन जाणवत असतं. आणि याच्यामुळे काय होतं की किडनीचा जो पॅरेनकायमा असतो, जो परत असते, कॅप्सुलर परत जी असते, तर ही डिस्टेंड होत असते त्या इन्फ्लेमेशनमुळे आणि त्याच्यामुळे हे फिक्स पेन आपल्याला जाणवत असतं. त्यानंतर हे झालं किडनी स्टोन. आता किडनी स्टोन जर असेल तर बिलकुल बारीक बारीक दुखत असतं, सुसह्य असतं किंवा कधी कधी असह्य होतं, बाकी नाही. पण जर का 4 mm किंवा त्यापेक्षा थोडा जरी मोठा स्टोन युरिटरमध्ये म्हणजे गविनीमध्ये जर आला तर आपल्याला अक्षरशः गळबळाट लोळवतो, तो बिलकुल असह्य होतं. कारण युरिटर जे असतं म्हणजे किडनी पासून तर आपल्या मूत्राशयापर्यंत हे युरिटर जे असतं हे साधारण 25 ते 30 सेंटीमीटर लांब असतं. याचा डायमीटर 4 सेंटीमीटरचा असतो आणि 4 सेंटीमीटर नाही, 4 mm चा. आणि 4 mm च्या डायमीटरमध्ये जर 4 mm पेक्षा जास्त किंवा 4 mm एवढा जरी त्याचा फेसोफेस बसेल असा जर स्टोन त्यातून किडनीमधून सटकला आणि तो युरिटरमध्ये जर अडकला तर मात्र तुम्हाला युरिटरी कोलिकी पेन सुरू होतात आणि हे अक्षरशः गळबळाट लोळवतात. आणि याचा दुष्परिणाम म्हणून गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीमवरती सुद्धा होतो आणि इलिओ हायपोगॅस्ट्रिक नर्वच्या इरिटेशनमुळे आपल्याला उलट्या सुद्धा सुरुवात होतात किंवा कदाचित मळमळही असते. केव्हा मळमळ असते तर केव्हा केव्हा तिचं रूपांतर उलटीतही होत असतं. आणि कंटिन्यू हे जोपर्यंत हा कोलिकी पेन शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ते उलटी, मळमळ आणि दुखणं हे कंटिन्यू चालू असतं. आता हे युरिटरचं पेन हे दुखणं कशामुळे असतं? तर तो त्यात फसला म्हणून नाही, तर आपल्या किडनीमध्ये तयार झालेला एक मूत्राचा थेंब खाली येताना तो काही असं नळीवाटे सरसर वाहत येत नसतो, तर तिथे सुद्धा पेरिस्टाल्सिस म्हणजे तिथे जे स्मूथ मसल्स असतात, या स्मूथ मसल त्या एक एक थेंबाला खाली बिलकुल पाझरत पाझरत आणत असतात पायऱ्यांसारखे स्टेप बाय स्टेप. तर ह्या स्मूथ मसलचं हायपर पेरिस्टाल्सिस जेव्हा होतं त्या स्टोनमुळे, कारण ती फॉरेन बॉडी आहे, ती तिथे अडकल्यामुळे त्याला अडथळा होतो आणि या ओव्हर हायपर पेरिस्टाल्सिसमुळे ते युरिटरी कोलिकी पेन निर्माण होतं आणि ते असह्य असतं. अक्षरशः कितीही पहिलवान व्यक्ती असला तरी तो पेन ते सहन करू शकत नाही. आता ह्या युरिटरी कोलिकचं आपण युरिटरी स्टोन मध्ये वर्णन जास्तच बघणार आहे. परंतु मित्रांनो, इथे मला एक सांगायचं आहे की मॉडर्न सायन्स सांगतं की कोणताही स्टोन हा फक्त आणि फक्त किडनीतच तयार होत असतो. म्हणजे काय की कोणताही स्टोन किडनी तयार होतो आणि नंतर तो एक तर किडनीतच मोठा होतो. जर तो तिथे राहिला, वाहून खाली आला नाही, तर किडनीतच तो 4 mm पासून तर
40 काय आणि 70 म्हणजे 7-7 सेंटीमीटर पर्यंत ते स्टोन असतात. त्याला स्टॅगहॉर्न कॅल्क्युलस असे म्हणतात. आणि एखाद्याचं जर का दैव बलवत्तर असलं तर हे तो 7 सेंटीमीटरचा स्टोन हा जनरली कॅल्शियम ऑक्झलेटचा असतो. हा असून सुद्धा त्याची किडनी 100% काम करत असते. का? कारण सिस्टीम काय करते, आपल्या शरीराची एक टेंडन्सी आहे. देवानं आपल्याला फार एक अद्भुत शरीर दिलेलं आहे. हे स्वतःला त्या आधाराप्रमाणे ढालून घेतं आणि आपलं काम चालू ठेवतं, फिजिओलॉजी चालू ठेवते. म्हणजे या स्टोनच्या आजूबाजूने युरिन पास होऊन जाते. आणि कारण तो त्याच्या 4 मधून तर 70 चा निघणार नाहीये. मग काय होतं की युरिन पास होऊन जात असते. परंतु तो स्टोन डे बाय डे वाढत असतो आणि हे फिक्स पेन असतं. हा युरिटरमध्ये कधीच येत नाही. त्यामुळे कंटिन्यू पेन असतं. आणि मी तर असे पेशंट बघितले की त्यांची पाठ दुखत असते. मग पाठ दुखीसाठी ते औषधी घेत असतात 2 वर्ष 3 वर्ष. आणि मग अशा प्रकारे कधीतरी ते ऑर्थोपेडिशियनकडे जातात आणि मग ऑर्थोपेडिशियन त्यांचा एक्सरे काढतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांना 7 सेंटीमीटरचा स्टोन आहे. तर अशा प्रकारे हे स्टोन आहेत. त्यानंतर कोणताही स्टोन हा किडनीमध्ये तयार असतो आणि नंतर मग तो युरिटरमध्ये आणि नंतर ब्लॅडरमध्ये येत असतो. आता ब्लॅडरमध्ये आल्यानंतर ब्लॅडरची तर कपॅसिटी 600 ते 700 ml इतकी मूत्रसंचिती करण्याची असते. म्हणजे याच्यामध्ये एवढा स्टोन म्हणजे साधारणतः 7 ते 8 सेंटीमीटर पर्यंतचा सुद्धा स्टोन अगदी गोल नर्मदेचा गोटा सुद्धा आम्ही काढलेला आहे. आणि तसे स्टोनचे असलेले पेशंट सुद्धा अक्षरशः असतात. तर हा स्टोन जेव्हा वरतून किडनीमधून तयार होऊन युरिटर वाटे खाली येत असतो, परंतु तो जेव्हा 4, 4.5, 5 चा असतो, तेव्हा जर का तो वेळेवरती शरीराच्या बाहेर एक्सपेल नाही झाला, बाहेर पडला नाही, तर मात्र तिथे त्यावरती हे युरिनरी जे साल्ट्स असतात हे त्याच्यावरती अट्रॅक्ट होत असतात आणि तो स्टोन इझिली तिथे, कारण तो पोकळ अवयव आहे, तिथे ते स्टोन जमा होत असतात. तर अशा प्रकारे हे किडनी स्टोनचे प्रकार आहेत. एक किडनी स्टोन आहेत, एक युरिटर स्टोन आहेत आणि एक व्हसायकल म्हणजे ब्लॅडर स्टोन. तर अशा प्रकारे हे आता पुढचं लक्षण आहे की हायड्रोनेफ्रोसिस. तर ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला सांगितलं की जर का किडनीमध्ये स्टोन अडवत असेल लघवीचा मार्ग, तर मात्र किडनीवरती सूज यायला लागते आणि जी किडनीवरती सूज येते त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं. त्यानंतर हे स्टोन जेव्हा खाली सरकत असतात, खाली सरकताना त्याचे जे स्पाइक्स असतात, खंग्र, हे जर इजा करत आले तर ब्लिडिंग होते इंट्रा युरिटरी, इंट्राल्युमिनल, आणि ते त्या युरिन सोबत जे लाल रंगाची युरिन होत असते तो हिमेच्युरी असं म्हणतात. त्यानंतर सर्वात महत्वाचं, जेव्हा पेशंट डॉक्टरकडे येतो तेव्हा सोनोग्राफी करण्याच्या आधी पेशंटला चेक करताना आपल्याला जो रिनल पॉइंट आहे लाईन रिजनला, तिथे आपल्याला टेंडरनेस म्हणजे स्पर्श असहत्व, तिथे तो टच करू देत नसतो. त्यानंतर तिथे जे इरेक्टस स्पायनी नावाचे जे मसल्स असतात, तर ही मसलची रिजिडिटी म्हणजे ते बोर्ड लाईक हार्ट स्टक झालेले असतात तिथे हात स्पर्श केल्यानंतर. त्यानंतर तिथे किंचित स्वेलिंग सुद्धा दिसते. तर हे फिजिकल सायन्स असतात आपल्याला स्टोन झाल्यातून. त्यानंतर आता प्रकार आणि लक्षणं झाल्यानंतर कोणकोणते अशा तपासण्या आहेत की ज्याद्वारे आपण स्टोन कोणत्या प्रकारचा आहे किंवा स्टोन झालेला हे आपण ओळखू शकतो. तर स्टेप बाय स्टेप बघूयात. तर सर्वात महत्वाचं ब्लड एक्झामिनेशन. तर ब्लड एक्झामिनेशन मध्ये जर का आपण चेक केलं तर तिच्यामध्ये जर का आपल्याला सिरम कॅल्शियम वाढलेलं असेल, सिरम इलेक्ट्रोलाइट्स जे असतात हे डिस्टर्ब झालेले असेल, सिरम युरिया, सिरम क्रिएटिनिन ह्या गोष्टी जर का आपल्या वाढलेल्या असतील, त्यानंतर हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल तर हिमेच्युरीची आपल्याला शक्यता येते, लक्षात येते. त्यानंतर युरिन अनालिसिस हे तर टिपिकल इन्व्हेस्टिगेशन आहेत मुतखड्यामध्ये. फिजिकल जर बघायला गेलं, एक्झामिनेशन केलं म्हणजे प्रत्येक पेशंटने जर का स्वतःच्या युरिनचं एक्झामिनेशन केलं तर जी स्वच्छ लघवी असते तर तेव्हा ही टर्बिड आणि साल्ट युक्त म्हणजे त्यामध्ये कण आपल्याला दिसायला लागतात. तर हे फिजिकल एक्झामिनेशन म्हणून आपल्या लक्षात येतं. केमिकल एक्झामिनेशन जर केलं तर त्याच्यावरून लक्षात येतं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा सिस्टीम क्लीन असते तेव्हा आपल्याला पाण्यासारखी, स्फटिकासारखी अगदी स्वच्छ लघवी होत असते. परंतु जेव्हा पाण्यामध्ये जास्त गर्द लाल किंवा गर्द पिवळा रंग येत असतो, ते एक तर डिहायड्रेशनचं पण कारण असतं आणि आपल्याला सिस्टीममध्ये कुठेतरी दोष निर्माण झालेला आहे हे आपल्याला सांगत असतं. त्यानंतर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन जर केलं तर आपल्याला बारीक बारीक युरिनरी साल्ट्स त्यात दिसत असतात. बॅक्टेरियोलॉजिकल एक्झामिनेशन जर केलं तर त्यामध्ये बॅक्टेरिया किंवा पस सेल्स आपल्याला दिसत असतात. अशा प्रकारे आपण तपासण्या करू शकतो. त्यानंतर रेडिओलॉजिकल तपासण्यांमध्ये एक्सरे करू शकतो. एक्सरे मध्ये आपल्याला ताबडतोब लक्षात येतं. परंतु जर का
युरिक ऍसिड स्टोन असेल तर सांगितल्याप्रमाणे तो रेडिओलुसंट असतो, त्यामुळे तो दिसू शकत नाही. तो सिटी स्कॅनवर मात्र दिसतो, परंतु एक्सरे वरती दिसत नाही. सोनोग्राफीवरती युरिक ऍसिड सगळ्या प्रकारचे स्टोन आपल्याला दिसत असतात. त्यानंतर पुढे आपण असं बघणार आहोत की हे जे स्टोन्स असतात ह्याच्यामुळे जे ऑब्स्ट्रक्शन होत असतं याच्यामुळे किडनी फंक्शनवरती फार परिणाम होत असतो. मग किडनी फंक्शन किती प्रमाणात लॉस झालेला आहे किंवा किडनी 100% काम करते का, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काही कमतरता आलेली, याच्यासाठी एक्सक्युटरी युरोग्राम असतो. युरोग्राफिन नावाचं एक औषध असतं, ते सिरे वाटे म्हणजे नस वाटे आपल्याला दिलं जातं आणि 5, 10, 15, 20 मिनिटानंतर आणि 30 मिनिटानंतर आणि 1 तासानंतर असे एक्सरे काढले जातात आणि टप्प्याटप्प्यामध्ये स्टेप बाय स्टेप हे युरोग्राफिन नावाचं जे औषध आहे हे आपल्या किडनीमधून कसं एक्सिट होत चाललंय टप्प्याटप्प्यात आणि ज्या किडनीमध्ये स्टोन आहे त्या किडनीचं कसं आहे एक्सेशन आणि ज्या किडनी स्टोन आहे त्याचं कसं आहे याचा तुलनात्मक अभ्यास करून त्या सर्जनला किंवा त्या रेडिओलॉजिस्टला कळत असतं की ही किडनी किंवा स्टोन असलेली किडनी काम 100% करते का, तिच्या कामामध्ये फरक पडलेला आहे, कमतरता आलेली आहे. त्यानंतर सोनोग्राफी मध्ये तर आपल्याला ताबडतोब आता अगदी 3 mm पर्यंतचे स्टोन, 3 mm पेक्षा फार कमी स्टोन दिसत असतात. फार फार अल्ट्रा सोनोग्राफी मशीन जर असेल तर त्यात ते दिसून येत असतात, परंतु साधारणतः 3 mm पुढचे स्टोन सोनोग्राफीमध्ये दिसत असतात. याच्यापेक्षा जर आपल्याला फाईन काम करायचं असेल आणि अगदीच बारीक बारीक स्टोन पाहिजे असतील तर सिटी स्कॅन सुद्धा आपण करू शकतो. यासाठी नॉन ओपेक स्टोन जे असतात, युरिक ऍसिडचे स्टोन, हे सुद्धा सिटी स्कॅनवरती आपल्याला दिसत असतात. त्यानंतर रिनल स्कॅन, आयसोटोप स्टडी जे असतात हे सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर जर का लघवी मार्गामध्ये काही अडथळे निर्माण झाले असतील तर याच्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंटल एक्झामिनेशन म्हणजे सिस्टोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे मूत्रमार्गाची तपासणी करू शकतो. त्यानंतर हे स्टोन शरीराच्या बाहेर पडल्यानंतर आपण याचं केमिकल अनालिसिस करू शकतो. त्याला क्रिस्टलोग्राफिक एक्झामिनेशन असं म्हणतात. म्हणजे जे मी 4-5 प्रकारचे तुम्हाला स्टोन सांगितले तर यापैकी आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कोणकोणते पथ्य पाळायचे. तर हे पथ्य आपण काय करतो, सरसकट जे काही 12-15 पथ्य असतील हे 12-15 पथ्य त्या पेशंटला चिटकवून टाकतो की तू एवढे पाळ, परंतु एवढे पाळायची गरज नसते. जर का तुम्हाला कॅल्शियम ऑक्झाईडचे स्टोन असतील तर त्यातले फक्त 5-7च पाळावे लागतील. त्यानंतर जर का तुम्हाला फॉस्फेटचा असेल तर 2-3च गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. तर अशा प्रकारे पर्टिक्युलर पथ्य इन पर्टिक्युलर स्टोन हे आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता ट्रीटमेंट पार्ट मध्ये सर्वात आधी आपण बघू की याच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, प्रिव्हेन्शनसाठी याच्यामध्ये आधी तुम्हाला सांगतो ट्रू रिकरन्स आणि फॉल्स रिकरन्स. बऱ्याचदा पेशंट म्हणतात की मला वारंवार स्टोन होत असतात, मी तर ऑपरेशन केलं, माझा तर स्टोन निघून गेला, परंतु पुन्हा मला स्टोन झाला. तर अशा बऱ्याच प्रकारची कॉन्ट्रावर्सी आपण बघत असतो. तर ट्रू रिकरन्स म्हणजे काय असतं की तुमचा एकच खडा आहे, त्याला ऑपरेशन करून काढून टाकलं आणि खरोखर नंतर तो केल्यानंतर तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन केलं, सिटी स्कॅन किंवा एक्सरे किंवा सोनोग्राफी केली आणि तिच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की आता तुमच्या सिस्टीममध्ये स्टोन नाहीये, परंतु 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर पुन्हा नवीन स्टोन तयार झाला, तर तो ट्रू रिकरन्स म्हणजे पुन्हा खरोखर तयार झाला. याच्या व्यतिरिक्त फॉल्स रिकरन्स काय असतो की ऑपरेशन करताना जर का त्याचा काही कण, काही तुकडे शिल्लक राहून गेले किंवा तो अर्धाच निघाला किंवा शरीराच्या बाहेर औषधीद्वारे बाहेर पडताना अर्धाच पडला, तर आपण असं ऑपरेशन केल्यानंतर कोणी सोनोग्राफी करत नाही, कोणी एक्सरे करत नाही आणि म्हणतो की आता माझं ऑपरेशन झालं म्हणजे माझा खडा निघाला म्हणजे आता मी पूर्णपणे नील झालो. तो पथ्य पाळत नसतो आणि नंतर पुन्हा 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर खड्यासारखा त्रास होतो, पुन्हा डॉक्टरांकडे जातो, पुन्हा एक्सरे सोनोग्राफी करतो, पुन्हा त्यात स्टोन येतो, तर तो म्हणतो मला पुन्हा खडा झाला. पण असं नसतं. तो पहिला स्टोन जो असतो तो पूर्ण निघालेला नसतो किंवा यांनी पूर्ण ट्रीटमेंट घेतलेली नसते, पेशंट लोकांनी पथ्य पाळलेले नसतात, म्हणून तो अर्धवट राहिलेला स्टोन पुन्हा कणावरती कण चिटकून तो पुन्हा मोठा झालेला असतो आणि तो इथपर्यंत मोठा झालेला असतो की तो पुन्हा लक्षणं निर्माण करतो आणि हा पेशंट पुन्हा डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की तुला पुन्हा स्टोन तयार झाला. तर हा आहे फॉल्स रिकरन्स. म्हणजे आधीचा स्टोन नसतो. आता माझ्याजवळ तर अशी उदाहरणं आहेत की एखाद्याला 5-6 स्टोन असतात, 5-6 स्टोन पैकी तो औषध सुरू करतो, 2-3 स्टोन त्याचे पडतात, मग 2 महिन्यानंतर सोनोग्राफी करतो, तर 5-6 स्टोन पैकी त्याचे 3 पडलेले असतात आणि 2च असतात. मग त्याच्यानंतर तो मोठ्या मुश्किलीने 15 दिवस औषध घेतो किंवा स्टोन पडल्यानंतर तो बाकीच्या स्टोनकडे लक्ष देत नाही, पुन्हा येतच नाही, औषधी घेतच नाही, पथ्य पाळतच नाही आणि मग होतं काय, जे 5-6 स्टोन असतात त्यातले 3 पडून गेलेले असतात, तो 3 घेऊन हातात घेऊन आलेला असतो की डॉक्टर साहेब हे स्टोन पडले, मग तो सगळं सोडून देतो, पुन्हा सगळं अपथ्य करायला लागतो.
आणि मग काय होतं, पुन्हा ते 2 स्टोन जे असतात हे वाढतात आणि पुन्हा लक्षणे होतात आणि तो पुन्हा पळत येतो. तर हे आहे फॉल्स रिकरन्स. त्यानंतर हिच्यामध्ये मॉडर्न सायन्स सांगतं की जास्तीत जास्त पाणी प्या. म्हणजे जास्तीत जास्त पाणी प्या म्हणजे काय होणार आहे, की जास्तीत जास्त पाणी पिल्याने तुमची सिस्टीम जी आहे ही जास्त मूत्र उत्सर्जन करेल. मूत्र उत्सर्जन, त्याच्या मागची त्यांची थिअरी अशी आहे की जास्त मूत्र उत्सर्जन केलं म्हणजे हे पार्टिकल जे स्टक झालेले आहेत, हे ज्याप्रमाणे नदीमध्ये नदीला पूर आलेला असतो आणि पूर आलेल्या नदीतून जेव्हा हे खडकं आणि दगड जसे वाहत जात असतात आणि नदीमध्ये जसे त्याचे मोठ्या दगडांचे वाळूमध्ये रूपांतर होत असतं, त्याप्रमाणे जर का तुम्ही जास्त पाणी पिलं आणि जास्त पाणी पिल्याने काय होणार आहे, हे खडे वाहून जातील आणि वाहता वाहता त्याची वाळू होऊन जाईल, पुन्हा कणकण तयार होतील आणि ते कण पुन्हा लघवीवाटे बाहेर पडतील. म्हणजे हे पेनलेस एक्सपल्शन ही त्याच्या मागची थिअरी असते. परंतु हे असं होतानाही आपल्याला दिसतं, परंतु ज्याचं शारीरिक बल चांगलं आहे तोच हे ओव्हर हायड्रेशन किंवा जास्त पाणी पचवू शकतो. उलट प्रसंगी 90% पेशंट लोकांमध्ये असं होत असतं की जास्त पाणी पिल्याने उलट त्याच्या शरीरामध्ये कफ तयार होत असतो आणि हा जास्त तयार झालेला कफाचं कार्यच संघननाचं आहे, म्हणजे कॉम्पोजिशन करण्याचं आहे. तर उलट तो जास्त स्टोन तयार करत असतो. असं बारीक ऑब्झर्वेशन जर तुम्ही पेशंटचं केलं किंवा स्वतःच्या शरीराचं केलं तर आपल्याला असं लक्षात येत असतं. तर हे ओव्हर फ्लुइड इनटेक करण्याचे सुद्धा दुष्परिणाम आहेत. आणि अतिजलपानाचे अजूनही या मुतखड्यामध्ये जर अतिजलपान केले तर अजून वेगवेगळे आजार होतात, हे मी तुम्हाला पुढे सांगतोच. तर हे जनरल ट्रीटमेंटमध्ये आपण पाणी जास्त प्यायला पाहिजे असं सांगितलं जातं. परंतु मी तुम्हाला सल्ला असा देईल की आपलं शरीर हे जगामध्ये याच्यापेक्षा मोठं आणि अगदी अचूक सांगणारं दुसरं यंत्र जगामध्ये नाही आणि मानव ते बनवू सुद्धा शकणार नाही. आपल्या शरीराला जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हाच पाणी पिलं पाहिजे. आपल्या शरीराला जेव्हा पाण्याची गरज नाही तेव्हा शरीर पाणी सुद्धा पचवू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे अति पाणी पिणं किंवा बिलकुलच पाणी न पिणं हे दोघंही घातक आहेत. त्यामुळे आपण समप्रमाणातच सगळे गोष्टी केल्या पाहिजे. त्यानंतर मॉडर्न सायन्स सांगतं की दूध आणि व्हिटॅमिन डी घेऊ नका, कारण दुधामध्ये कॅल्शियमचा स्रोत जास्त आहे आणि व्हिटॅमिन डी घेऊ नका, त्याच्यामुळे स्टोन तयार होईल. परंतु इथे मला असं सांगायचं वाटतं की दूध हे पूर्ण अन्न सांगितलेले आहे आपल्या शास्त्रामध्ये. त्यामुळे जरी मुतखडा असला तरी दूध हे द्रव पदार्थ आहे, पातळ आहे, द्रव स्वरूप आहे, त्यामुळे दूध हे प्यायलाच पाहिजे. पण लक्षात ठेवा, दूध पिताना हे गाईचंच दूध प्यायचं, मी गाईचंच, आणि तेही भारतीय देशी गाईचंच तुम्हाला रिकमेंड करणार आहे, जर्सी गाईचं नाही आणि म्हशीचं तर मुळीच नाही. कारण म्हशीचं दूध हे आपण एक प्रकारे राक्षसिणीचं दूध पित असतो. लक्षात घ्या, गाय ही सात्विक गुणात्मक असते, म्हैस ही तामसिक गुणात्मक असते. त्यामुळे आपण जर का म्हशीचं दूध पिलं तर तामसिक गुण आपल्यात येणार आहे आणि आपण आपल्या मुलांना सुद्धा जर म्हशीचं दूध पाहत असू तर त्यांच्यामध्ये तामसिक गुणच आपण स्वतःहून प्रवर्तित करत आहोत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझी एक विनंती आहे की आपण देशी गाईचंच दूध प्या आणि जरी मुतखडा असला, जरी कोणी सांगितलं तरी दूध टाळू नका, कारण दूध हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे हे तुम्हाला मूतखड्याची माहिती तुम्हाला इतर ठिकाणी सगळीकडे मिळेल, परंतु जर का तुम्ही या गोष्टीवरती विचार केला तर तुम्हाला ही माहिती कुणी तुम्हाला देणार नाही. दूध सर्वजण 99% लोक तुम्हाला दूध टाळायला सांगतील, पण मी तुम्हाला सांगतो की दूध प्या, गाईचं दूध प्या, नक्की प्या. त्यानंतर आहार, याच्यामध्ये आपण बघतो की ज्या स्टोनचं ज्या प्रकारचा स्टोन आहे त्या प्रकारचा आहार आपण नक्कीच टाळला पाहिजे, कारण निदान परिवर्जन ही एक मुख्य चिकित्सा सांगितलेली आहे. ज्या गोष्टीमुळे आजार शरीरात घडत असेल ती गोष्ट आपण नक्कीच टाळली पाहिजे. त्यामुळे डाएट वरती म्हणजे पथ्य पाळणे खूप गरजेचे असतात. त्यानंतर जे इन्फेक्शन स्टोन्स असतात त्या इन्फेक्शन स्टोनसाठी आपण युरिन एक्झामिनेशन करून घेतो, कल्चर एक्झामिनेशन करतो. तर त्या कल्चर एक्झामिनेशन आपल्याला लक्षात येतं की हे युरिन इन्फेक्शन कोणत्या प्रकारचं आहे आणि मग त्याच्यानुसार जर आपल्याला तो पर्टिक्युलर बॅक्टेरिया माहीत झाला तर आपल्याला त्याच्यावरती पर्टिक्युलर अशी अँटीबायोटिक घेऊन ट्रीटमेंट करता येते आणि युरिन इन्फेक्शन कंट्रोल करता येतं. त्यानंतर जे ऑक्झिलेट स्टोन असतात याच्यासाठी काही थायझाईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड औषधी दिलेली आहेत की हे स्टोन डिसइंटिग्रेट करत असतात. त्यानंतर फॉस्फेट स्टोनसाठी अमोनियम क्लोराईड आणि अल्युमिनियम जेल 40 ml TDS दिवसातून 3 वेळ घ्यायला सांगितलेलं आहे. अशी औषधी आपण त्यावर करू शकतो. त्यानंतर युरिक ऍसिड जे कॅल्क्युलस असतात ह्याच्यामध्ये लो प्युरिन डाएट केलं पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये रेड मीट किंवा नॉनव्हेज जे लोक खातात, फिश, आणि फिश मध्ये विशेष म्हणजे जे लिव्हर किंवा हे ज्याला आपण
कलिजा म्हणतो हे पदार्थ कमी केले पाहिजे. याच्यामुळे आपल्या प्युरिन आणि युरिक ऍसिड वाढत असतं आणि आपल्याला युरिक ऍसिडचे स्टोन होत असतात. म्हणून लो प्युरिन डाएट घेतलं पाहिजे. आणि ह्या युरिक स्टोन जे असतात याला डिसइंटिग्रेट करण्यासाठी सोडियम सायट्रेट नावाचं औषध असतं, ते आपण देऊ शकतो. परंतु हे जनरली आजकाल कोणी काही देत नसतं. आता याच्यावरती ट्रीटमेंटचा पार्ट येतो ऑपरेशन, शस्त्रकर्म. केव्हा ऑपरेशन केलं पाहिजे? मित्रांनो, जोपर्यंत किडनीमध्ये 5 mm चे स्टोन आहेत तोपर्यंत टेन्शन घ्यायचं काम नाही. जगामध्ये 5 mm पर्यंत किंवा 12 mm पर्यंत सांगेल मी तुम्हाला, आयुर्वेदामध्ये 12 mm पर्यंतचे स्टोन हे आयुर्वेदिक औषधीने विरघळतात. मी विरघळतो, मी हजारो पेशंटची विरघळलेले आहेत 12 mm पर्यंतचे स्टोन, लक्षात घ्या. त्यामुळे शास्त्रामध्ये आणि मॉडर्न सायन्स सांगतं की 5 mm स्टोनचं टेन्शन घ्यायचं कारण नाहीये आणि तुम्हीही घेऊ नका. परंतु जरी तो स्टोन असला तरी तो वाढणार नाही आणि लवकरात लवकर डिसइंटिग्रेट कसा होईल, त्याचं डिसोल्युशन कसं होईल हे मात्र तुम्ही लगेच उपचार केले पाहिजे. तर जोपर्यंत किडनीमध्ये 5 mm चे स्टोन आहे तोपर्यंत तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांकडे एकदा योग्य सल्ला घ्या आणि औषधोपचार करा आणि त्याला लवकरात लवकर पेनलेस एक्सपल्शन करून घ्या. त्यानंतर 5 mm पर्यंत असेल तर औषधी, लोक सांगतात की औषधीची गरज नाही, परंतु औषधोपचार नक्कीच केला पाहिजे कारण तो व्याधी आहे, त्याची ट्रीटमेंट ही झालीच पाहिजे. त्यानंतर जर का किडनीमध्ये 8 mm च्या वरती स्टोन असेल, 8 ते 10 mm च्या वरती स्टोन असेल तर मात्र त्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट किंवा ऑपरेशनसाठी जाऊ शकता. ह्याच विरुद्ध जर का तो स्टोन युरिटरमध्ये आलेला असेल आणि युरिटरमध्ये अबो 7 mm स्टोन असेल तेव्हा शस्त्रकर्म करायला पाहिजे. जर का तुमच्यामध्ये शारीरिक बल, मानसिक बल जास्त असेल आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही औषधींना ट्रायल देऊ शकता, परंतु मॅक्झिमम 9 mm पर्यंत, 9 mm पर्यंत. जर का 15 दिवसामध्ये तो 9 mm वरून 8 mm 7 mm वर आला तर तुम्ही औषधाला ट्रायल देऊ शकतात. म्हणजे तो जर 9 वरून 7 आला तर 7 5 वर येणार आहे आणि नंतर तो सरसर निघून येणार आहे. आता हिच्यामध्ये आयुर्वेदिक औषधांची कमाल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता बरेच लोक काय करत असतात की मी कोणत्या शास्त्राला वाईट म्हणत नाहीये, कुणाबद्दल वाईट बोलत नाहीये, परंतु मुद्दामून आयुर्वेदाला बदनाम करत असतात की आयुर्वेदिक औषधांमुळे किडन्या खराब होत असतात आणि फलानं होतं तर तलान होतं. परंतु मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी किडनी स्टोन मध्ये PhD केलेली आहे पुणे विद्यापीठामध्ये, त्यावरती काम केलेलं आहे. गेल्या 18 वर्षापासून मी किडनी स्टोनचं औषध देतो. माझ्या इतक्या बारीक बारीक गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की जेव्हा मी औषध देत असतो, जेव्हा हे स्पाइक्स असतात या स्टोनला, जेव्हा औषध चालू करतो तेव्हा याचे स्पाइक्स जे असतात ना, हे स्पाइक्स निघून जातात आणि तो गोल गुटगुटीत होऊन जातो, आहे तिथेच गोल गुटगुटीत होऊन जातो. आणि एकदाचा तो गोल गुटगुटीत झाला की तो सर बॉल प्रमाणे खाली सरकत येत असतो आणि स्पाइक्स नसल्या कारणाने तो कुठेही चरे मारत नाही आणि इझिली पेनलेस एक्सपल्शन होताना मला पेशंट अक्षरशः घेऊन येतात हातामध्ये की डॉक्टर साहेब हा स्टोन पडला. तर असो, तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधी मागा आणि औषधी घ्या, औषधीला ट्रायल द्या आणि याच्यानंतर नाही झालं तर ऑपरेशन हा शेवटचा उपाय आहे. तर किडनीमध्ये जर 10 mm पेक्षा स्टोन असेल मोठा तर शस्त्रकर्म करायचं असतं आणि युरिटरमध्ये 9 mm पेक्षा असेल आणि तुम्ही थांबू शकत नसाल आणि जर का त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणजे हायड्रोनेफ्रोसिस वाढत असेल, किडनीवरती ऑब्स्ट्रक्शनमुळे किडनी फंक्शन, रिनल फंक्शन हॅम्पर होत असेल तर मात्र तुम्ही ताबडतोब युरिटरिक स्टोनचं ऑपरेशन करायला पाहिजे. त्यानंतर जो ब्लॅडर कॅल्क्युलस आहे, ब्लॅडर कॅल्क्युलस साधारणतः 10 ते 11 mm पर्यंतचे इलॉंगेटेड लांब जे असतात ते युरिथ्रामधनं बाहेर पडत असतात, परंतु त्याच्यापेक्षा मोठा जर स्टोन असेल तर मात्र त्याचं ऑपरेशन करावं लागतं. आता ऑपरेटिव्ह मेथड्स थोडक्यात सांगतो तुम्हाला. हिच्यामध्ये अनेक प्रकारचे ऑपरेशन सांगितले, 2 प्रकारचे आहेत, एक इन्व्हेझिव्ह आणि एक नॉन इन्व्हेझिव्ह. इन्व्हेझिव्ह म्हणजे पूर्वी साधारणतः 25-30 वर्षापूर्वी काटून ऑपरेशन केले जायचे, त्याला इन्व्हेझिव्ह म्हणतात. आणि नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे शरीराला अगदी बोर होल, अगदी बारीक होल करून किंवा जे नॉर्मली जे स्त्रोत आहेत, मूत्रवाह स्त्रोतातून वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी टाकून आणि शस्त्र टाकून, यंत्र टाकून त्याच्यातून स्टोन बाहेर काढणे, त्याला नॉन इन्व्हेझिव्ह मेथड्स असे म्हणतात. तर इन्व्हेझिव्ह मध्ये नेफ्रोलिथॉटॉमी, पायलोलिथॉटॉमी आहेत की किडनीपर्यंत जाऊन किडनीला अक्षरशः चिरा मारून स्टोन बाहेर काढला जातो. परंतु हिच्यामध्ये एक फायदा होता की स्टोन जसाचा तसा पूर्ण एक कणही खाली न राहता पूर्ण येत होता.
नॉन इन्व्हेजिव्ह मध्ये प्रकार आहेत PCNL म्हणजे परक्युटेनियस नेफ्रोलिथोटॉमी, म्हणजे किडनी पॉइंटला बोर होल करतो आपण, पाण्यासाठी बोरिंग करतो त्याप्रमाणे होल केलं जातं किडनीपर्यंत, आणि किडनीच्या त्या स्टोन पर्यंत जाऊन किडनीमध्ये स्टोनला फोडून त्याचे तुकडे तुकडे वेचले जातात. हिच्यामध्ये 99% चान्सेस असे असतात की तो 100% निघत नसतो. स्टोनचे बारीक बारीक पार्टिकल्स हे त्याच्या मायनर आणि मेजर कॅलिक्समध्ये घुसून जात असतात, कारण सायमल्टेनियसली इरिगेशन चालू असतं. परंतु याच्यामध्ये हॉस्पिटल स्टेप हा 1 ते 2 दिवसाचाच असतो, आणि हे एक प्रकारचं वरदान ठरलेलं आहे. आता प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असतातच, आपल्याला ते स्वीकारावे लागतात. त्यानंतर नवीन प्रकार आहे तो ESWL, एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी. याच्यामध्ये इलेक्ट्रो हायड्रोलिक मेथडने किडनी स्टोनवरती निशाणा धरून बरोबर ते शॉक वेव्ह त्याच्यावरती पाठवले जातात, आणि कंटिन्यू व्हायब्रेशनमुळे, या शॉकमुळे ते स्टोनचं पल्व्हरायझेशन म्हणजे चूर्ण तयार होतं, आणि हे चूर्ण झालेले वाळू तयार झालेली ते लघवीवाटे त्याच्या बाहेर निघून जात असते. तर अशा प्रकारे हे ESWL आहे. तर याच्यामध्ये 2000 ते 4000 शॉक जनरली दिले जात असतात. आता याचं टेक्निक कसं आहे मित्रांनो, तर साधारणतः आपण एक जर स्टोन घेतला, तिच्यावरती एक हातोडा जर मारला आपण, तर तो स्टोन फुटणार नाही. परंतु त्या दगडावरती आपण हळूहळू 1000 स्ट्रोक मारत बसलो तर कधी ना कधी त्याला चरे पडतात, तळे पडतात. त्याप्रमाणे हे टेक्निक आहे. त्यानंतर URS म्हणजे युरिटरी रेनोस्कोपी, म्हणजे युरिटरी स्कोपी म्हणजे डायरेक्ट युरिटरमध्ये, गविनीमध्ये जो स्टोन असतो तो रिजिड आणि फ्लेक्झिबल अशा 2 प्रकारचे स्कोप्स असतात, दुर्बिणी असतात, त्याच्याद्वारे तो स्टोन डायरेक्ट पकडला जातो, फोडला जातो, आणि ते तुकडे तुकडे करून काढले जातात. डार्मिया बास्केट वगैरे असे प्रकार त्यामध्ये आम्ही वापरतो आणि ते काढून घेत असतो. तर हे झाले शस्त्रकर्म. तर आणि युरिटरी हे आता व्हसायकल कॅल्क्युलस मध्ये जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा एक तर तुम्ही PCCL करू शकता, परक्युटेनियस सिस्टोलिथोटॉमी, लिथोट्रिप्सी ज्याला म्हणतो, आणि लिथोप्लॅक्सिक म्हणजे स्टोनला डायरेक्ट क्रश करून बाहेर काढून घेत असतो. आवाज येतोय ना? सर व्यवस्थित ऐकतोय. आवाज येतोय. झालं. पुढच्या 5 मिनिटात मी आता आटोपतो. आता मित्रांनो, सांगायला तर भरपूर आहे, परंतु वेळेचं भान ठेवता मी आता अगदी पुढच्या 5 मिनिटात आटोपतो. शस्त्रकर्म पश्चात उपद्रव हे फार महत्वाचा गोष्ट आहे. तर शस्त्रकर्म पश्चात उपद्रव जे असतात, म्हणजे वारंवार स्टोन तयार होणं. आता मी तुम्हाला सांगितलं की वारंवार स्टोन का तयार होत असतात. फॅमिलियर डिस्प्रिडिस्ट्रिब्युशन बघितलं, दोष धातू वैषम्य बघितलं, स्टोन होण्याचे कारण बघितले. तर आता ही ज्याने त्यांनी ज्याच्या शरीराचा अभ्यास करायचा, कारण आपल्या शरीराचा डॉक्टर हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी होऊ शकत नाही. कारण डॉक्टर तपासण्यापेक्षा तुम्हाला जे प्रश्न विचारतात आणि तुमच्याकडून जे तुमच्या शरीराची माहिती घेत असतात त्यावर सगळ्या गोष्टी निर्भर असतात. त्यामुळे तुमचं शरीराचे डॉक्टर तुम्हीच होऊ शकतात. आता हे शस्त्रकर्म पश्चात उपद्रव जे आहेत, तर वारंवार स्टोन होणे, त्यानंतर इन्फेक्शन होणं, आणि सर्वात महत्वाचं आयट्रोजेनिक स्ट्रिक्चर. म्हणजे आता मी जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसेस सांगितलं की शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुर्बिणी टाकल्यामुळे काय होतं की या ऑपरेशनच्या दरम्यान आम्ही झायलोकिन जेली नावाची जेली वापरत असतो. ही जेली वॉटर सोल्युबल असते, आणि त्या ऑपरेशनच्या दरम्यान इरिगेशन म्हणजे कंटिन्यू पाण्याचा स्त्राव चालू असतो. त्यामुळे काय होतं, आणि अनेकदा त्या स्रोतसातून, त्या सिस्टीममधून ते इन्स्ट्रुमेंटेशन करावं लागतं. आणि याच्यामुळे काय होतं की या नाजूक सिस्टीमच्या आतल्या नाजूक म्युकस मेम्ब्रेनला इजा पोहोचत असते, आणि त्याच्यामुळे तिथे जखमा तयार होत असतात. आणि जवळजवळ 100 पैकी 10 पेशंटांना आयट्रोजेनिक स्ट्रिक्चर म्हणजे डॉक्टरांद्वारे होणारे स्ट्रिक्चरचा अनुभूती येत असते. म्हणजे काय होतं की ते नॉर्मल त्याचं जे ल्युमिन असतं, त्याचं जे आतला परिमाण असतो तो कमी होऊन जातो, कन्स्ट्रिक्ट होऊन जाते ती. तर याच्या ठिकाणी जर आता मी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोघं शिकलेलं असल्या कारणाने मी युरिटेरोस्कोपी आणि सिस्टोस्कोपी करताना मी झायलोकिन जेली जी वॉटर सोल्युबल आहे, जे पाण्यासोबत वाहून जाते, ही न वापरता मी आयुर्वेदिक औषधीयुक्त तूप वापरतो. आणि ह्याच्यामुळे मला इतके सुंदर, म्हणजे मी सुरुवातीला तेच वापरायचो जेली, परंतु जेव्हा मी त्यावरती शोधायला लागलो की अरे हे असं होतं, एकही पेशंट जर आयट्रोजेनिक स्ट्रिक्चर झाला तर ते चुकीची गोष्ट होते. म्हणून मी जवळजवळ गेल्या 13-14 वर्षापासून हे प्रयोग सुरू केले माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये. तर इतके ट्रेमेंडस रिझल्ट आलेत की तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. एक आजच्या घडीला जिवंत आहेत 91 वर्षाचे पेशंट आहेत आमच्या भुसावळमधले. तर त्यांना
पेनिसचा कार्सिनोमा झालेला होता. साधारणतः 20 वर्षापूर्वी का 15 वर्षापूर्वी त्यांचं पेनेक्टॉमी ऑपरेशन झालेलं आहे, त्यांचं पेनिस काढून टाकलेलं आहे. तर त्यांचं पेनिस राहिलं नाही, तर त्यांचा जो लघवीचा मार्ग आहे तो अगदी बारीक होऊन गेलेला आहे. आणि पूर्वी काय व्हायचं म्हणजे आजपासून जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी पहिल्यांदा ते माझ्याकडे आले. तर त्यांचा प्रॉब्लेम असा होता की ऑपरेशन नंतर त्यांना लघवी होतच नव्हती. मग ते काय करायचे, डॉक्टरकडे जायचे, डॉक्टर त्याचं युरिथ्रल डायलिटेशन करून द्यायचं, जेवढा छोटासा भाग राहिलेला आहे शिल्लक तिथे युरिथ्रल डायलिटेशन करून द्यायचे. आणि डायलिटेशन केलं की मग महिनाभर 15 दिवस लघवी व्हायची. पण परत दुसऱ्या दिवसातून ती निमुळती व्हायची ना. 15 दिवसापासून तर 3 आठवड्यामध्ये पुन्हा 100% बंद, पुन्हा डायलिटेशन करा. तर नंतर काय झालं की ते त्यांनी डॉक्टर चेंज केलं, ते माझ्याकडे आले. मग माझ्याकडे आल्यानंतर मी तेच वापरलं, परंतु व्हायचं तेच, पुन्हा 15-15 दिवसानं 1-1 महिन्यानंतर त्यांना यावं लागायचं. आता तेव्हा त्यांचं वय होतं जवळजवळ 88 वर्ष. 7-8 वर्ष माझ्याकडे कंटिन्यू येत राहिले डायलिटेशनसाठी. मी 7-8 वर्ष तेच वापरलं, परंतु मी त्यांना आमचं आयुर्वेदिक घृत औषधीयुक्त तूप वापरून बघितलं. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्यांचं नाव आता मला डिक्लेअर करायला हरकत नाही, कौतिक वायकोळे आहे. त्यांचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी मला पाठवलेला आहे. मागच्या जानेवारी 2020 ला त्यांचं हे डायलिटेशन केलं. तर त्याच्यानंतर ते 18 फेब्रुवारी 2021 ला डायलिटेशन आले. 1 वर्ष 18 दिवसानंतर ते डायलिटेशनला आले. मी काय केलं, काहीच नाही, फक्त आणि फक्त आयुर्वेदिक औषधीयुक्त तूप वापरलं. म्हणजे त्याच्यानं झालं काय, मी जेव्हा डायलिटेशन करायचो त्याच्यामुळे काय व्हायचं, ते तात्पुरतं डायलेट होऊन जायचं, परंतु त्याला जी इजा झालेली असते युरिथ्राला आतून, ते युरिथ्राचं ह्या तुपामुळे इतकं लुब्रिकेशन आणि ओलिएशनमुळे काय व्हायचं की ते अल्सर फॉर्म झालेले असायचे, ते फायब्रोसिस न होता चांगल्या प्रकारे लुब्रिकेशन होऊन ते डायलेटच राहायचे. तर 91 वर्षाच्या वयाच्या माणसामध्ये 1 वर्ष 18 दिवस जर का ते डायलिटेशन काम करू शकतं, तर हे आपण नॉर्मल पेशंटमध्ये का नाही वापरू शकत. तर हे मी तेव्हापासून याचा जोर वाढवला आणि माझ्या पेशंटमध्ये हे वापरायला लागलो. तर व्रणरोपण तेल आणि औषधीयुक्त तूप हे नक्की वापरायला पाहिजे, जिथे जिथे लुब्रिकेशनचं काम आहे, जिथे जिथे इन्स्ट्रुमेंटेशनचं काम आहे. याबद्दल मी इंटरनॅशनल सेमिनारमध्ये सुद्धा पेपर प्रेझेंट केलेला आहे. तर आणि सुश्रुत संहिता जी शल्यतंत्रावरती 5000 वर्षापूर्वी जगातला जो पहिला सर्जन आहे, जगातला पहिला सर्जन सुश्रुत हे आयुर्वेदाचे आहेत. यांनी जी सुश्रुत संहिता लिहिलेली आहे तिच्यामध्ये सुद्धा त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन लिहून ठेवलेलं आहे, नाडी यंत्र सांगितलेले आहेत, 20 प्रकारचे नाडी यंत्र सांगितलेले आहेत. आणि तेच आजचे दुर्बिणी ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे स्कोप्स आहेत. फक्त तिच्यामध्ये काय झालेलं आहे, तर तुम्ही लाईट लावलेला आहे आणि तिच्यामध्ये नॅनो कॅमेरा फिट केलेला आहे. तर हे त्या काळात सुद्धा त्यांनी नाडी यंत्र सांगितलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे. तो आता इथे चर्चेचा विषय नाहीये. तर हे नाडी यंत्रामध्ये त्यांनी घृताभ्यक्तम आलिप्तम हे शब्द वापरलेले आहेत. असा श्लोक आहे, घृताभ्यक्तम आलिप्तम, म्हणजे घृताने आलिप्त करून इन्स्ट्रुमेंटेशन करायला पाहिजे. मी तेच करतो मित्र. आता सर्वात महत्वाचं पथ्य. आता डॉक्टर पथ्य सांगतात. आता पथ्याचं महत्व काय, प्रत्येक आजारामध्ये पथ्याचं महत्व असं आहे. पथ्य सती गदार्थस्य किमोषते निषेव अनु सर, हा सर. आवाज येत नाहीये. हो कनेक्शन इज ब्रोकन सर, प्रॉब्लेम. सर, ऑडिओ कट झाला सर. हॅलो. बहुतेक ते चुकून बाहेर पडले, परत जॉईन होतील. सर आता ऐकू येत आहे आवाज? हॅलो महेश सर, ऐकू येत आहे? येतो. हा, कट होतोय आवाज, कट होतोय तुमचा सर. कधीपासून रिपीट करू?
सर तुमची जे एकच मिनिट स्लाइड आता आली ना, हा पथ्य पथ्य याच्यावर चालू होतं सर. ओके. तर नारळ पाणी याच्यामुळे काय होतं की नारळ पाण्यामुळे कोणाचा तरी स्पीकर चालू आहे, मी बंद करतो सर. येस सर, सॉरी. हॅलो महेश सर, ऐकू येत नाहीये. बहुतेक परत चुकून डिस्कनेक्ट झाले, परत एकदा आत येईल. हा येतोय ना आवाज? हा आता येतोय सर. ओके. तर नारळ पाण्यामुळे काय होतं की नारळामध्ये जे पोटॅशियम आणि सोडियम असतात याच्यामुळे आपला इलेक्ट्रॉनिक बॅलन्स बॅलन्स होत असतो, म्हणून आपण नारळ पाणी प्यायला पाहिजे. मक्यामध्ये टार्ट्रेट्स असतात. नाही सर, परत परत आवाज गेला वाटतं. सर परत डिस्कनेक्ट झाला. सर दिसत नाही आहे. समथिंग इज हॅपनिंग. महेश सर परत डिस्कनेक्ट झाला. सर तुमचा आवाज ऐकू येत नाहीये परत. हा. महेश सर परत लॉग आउट होऊन लॉग इन करा. अनुज नक्की त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? फोन लावतोय त्यांना, ते जॉईन होत आहेत परत. हरीश सर एकदा सरांना फोन कराल का? माझा फोन उचलत नाही आहे. हरीश आहे ना जॉईन झालेला? हो हो म्हणजे सर. त्यांच्याकडे कदाचित वायफायचा प्रॉब्लेम आला असेल किंवा काहीतरी झालं असेल. नेट पुअर दिसत आहे. वहिनी साहेब मी फक्त फेसबुक ऑफ करून टाकतो. हो हो चालेल.